नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना वर्षभराच्या निधीची तरतूद करूनही लाडकीची अक्षय्य तृतीया कोरडीच. मार्च हप्त्याला 50 दिवस उलटले. आजची तारीख आहे 20 आणि मार्च महिना होता 31 दिवसांचा. मार्च महिन्याचा हप्ता मार्चमध्येच मिळायला हवा. मार्च महिन्याचा हप्ता मार्चमध्ये तर तुम्हाला मिळालेलाच नाही आहे. ते 31 दिवस उलटले आणि 31 अधिक 20 म्हणजे आजचे 20 तारीख आहे. 20 एप्रिल म्हणजे किती झाले ते 31 आणि 20 51 दिवस. आता तरीही लाडक्या बहिणींना मार्च हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही. मग काय आहे मार्च महिन्याच्या हप्त्याबद्दल अपडेट? लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे का? विधानसभेमध्ये काय मांडला होता अर्थसंकल्प लाडकी बहीण योजनेबद्दल आणि लाडक्या बहिणींना कोणत्या शब्दाने आश्वासन दिले होते फेब्रुवारी महिन्याच्या GR सोबत? असे सर्व अनेक महत्त्वाचे अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. संपूर्ण व्हिडिओ तुम्ही जर बघितला तरच तुम्हाला हे सर्व महत्त्वाचे अनेक अपडेट तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला कळेल की आत्ताचे अपडेट काय आहे लाडकी बहीण योजनेबद्दल. तर लाडक्या बहिणी बघा, लाडक्या बहिणींच्या रोज कमेंट येतात, मार्च हप्ता कधी येईल ताई? मला असे वाटले की 14 एप्रिलला श्री बाबासाहेब आंबेडकर जयंती होती आणि 19ला अक्षय्य तृतीया होती. या दोघींपैकी एक मुहूर्तावर लाडक्या बहिणींना मार्च हप्ता मिळेल असे वाटले होते, परंतु तसे काही झाले नाही. बघा, अर्थसंकल्प मांडला तेव्हाच वर्षभराचा म्हणजे काय मांडला होता अर्थसंकल्प लाडकी बहीण योजनेचा? लाडकी बहीण योजनेबद्दल जेव्हा बोलायला सुरुवात केली अर्थसंकल्पामध्ये, त्यावेळेला काय सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण वर्षभराच्या निधीची तरतूद झालेली आहे. म्हणजे संपूर्ण 12 महिन्यांचा निधी लाडक्या बहिणींना किती लागणार आहे त्याची तरतूद करून ठेवलेली आहे. असे आत्ताच जो अर्थसंकल्प झाला मांडले गेला त्यात असे सर्वांनी एकदम मोठ्याने बजावून ठणकावून सांगितले होते. परंतु मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना का मिळत नाही? आणि बघा किती दिवस झाले आता, 50 दिवस तर पूर्ण उलटून गेलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे काय तर बघा, तुम्हाला आठवतं का फेब्रुवारी महिन्याचा जेव्हा GR आला होता त्यामध्ये काय सांगितले होते? त्यामध्ये त्यांनी GRमध्येच हे एक वाक्य त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेले होते, त्याला अंडरलाईन केलेली होती. तर काय होते ते वाक्य की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींना 10 तारखेपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये DBT होणार आहे असे फेब्रुवारीच्या GRमध्ये सांगितले होते. आणि हा मुद्दा हायलाईट केलेला होता, नमूद केलेला होता. मग काय झाले? फेब्रुवारीच्या GRमध्ये सांगितलेली गोष्ट ती पण पाळली गेली नाही. आणि आता तुम्ही जर संपूर्ण 12 महिन्यांची तरतूद केलेली आहे लाडक्या बहिणींना, 12 महिन्यामध्ये जेवढा निधी लागणार आहे तेवढ्या निधीची जर तुम्ही तरतूद करून ठेवलेली आहे, मग तुम्ही वेळेत लाडक्या बहिणींना हप्ता का देत नाही? ॲक्च्युअली सत्य काय आहे तेच आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे लाडक्या बहिणींच्या संपूर्ण 12 महिन्यांचा निधीची तरतूद झालेली आहे, त्यांनी केलेली आहे. आणि दर महिन्याचा निधी हा वेळेतच महिला व बाल विकास विभागाकडे सुपूर्द केला जातो. मग आता यामागे महिला व बाल विकास विभागाचं काही तांत्रिक अडचणी आहे का?
काही चूक आहे का? या पाठीमागे काय कारणे आहेत हे महिला व बाल विकास विभागालाच माहीत. कारण की 12 महिन्यांची तरतूद मुख्यमंत्री साहेबांनी करून ठेवलेली आहे आणि प्रत्येक महिन्याचा निधी हा आता बघा, मुख्यमंत्री साहेब अर्थमंत्री आहे. अजितदादा पवार गेल्यानंतर आता अर्थमंत्री आपले महाराष्ट्राचे अर्थमंत्रींचं हा पदभारसुद्धा श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हेच सांभाळत आहे. मग सर्वांना काय वाटते की आता अर्थमंत्री बदलल्यामुळे ही सगळी गडबड होत आहे, परंतु तसे अजिबात नाही. कारण की मुख्यमंत्री साहेबांनी संपूर्ण 12 महिन्यांची निधीची तरतूद करून ठेवलेली आहे आणि प्लस प्रत्येक महिन्याचा हप्ता हा मुख्यमंत्री साहेबांकडून वेळेतच म्हणजे 1 का 2 तारखेलाच तो महिला व बालविकास विभागाकडे चालला जातो. मग महिला व बालविकास विभागाकडे गेल्यानंतर लाडक्या बहिणींना हप्ता का येत नाही वेळेत? मग हे पैसे कुठे जातात? लाडक्या बहिणींच्या नावाने निघालेला निधी हा लाडक्या बहिणींना का मिळत नाही? महिला व बालविकास विभाग का दिरंगाई करत आहे? प्रत्येक हप्ता म्हणजे प्रत्येकच हप्ता आता असा होत आहे. जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये, फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये, मार्च महिन्याचा हप्ता एप्रिलमध्ये. असे करूनही तुम्ही मार्च महिन्याचा हप्ता एप्रिलमध्ये तुम्ही देत आहात, तर ते तुम्ही 10 एप्रिलपर्यंतसुद्धा देत नाही आहात. आजची 20 एप्रिल आली तरीसुद्धा मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. ज्या बहिणी गरजू आहेत, गरीब आहेत, कष्ट करून पोट भरणाऱ्या आहेत, धुणं भांडी करणाऱ्या आहेत, मोलमजुरी करणाऱ्या आहेत आणि महिन्याकाठी 500 आणि 1000 रुपयेच त्यांना मिळत आहेत आणि त्याच्यावरच ते कसंबसं पोट भरतात. मग अशा गरीब लाडक्या बहिणींना एक तर तुम्ही लाडकी बहीण योजना बंद करून टाका, देऊ नका. म्हणजे काय, या ज्या सगळ्या गरीब बहिणी आहे ना, त्या तुमच्यावर अवलंबूनच राहणार नाही. या सगळ्या गरीब लाडक्या बहिणी तुमच्या आशेवर जगणारच नाही. कारण की तुमच्याकडे त्या आशा लावून बसतात की हप्ता येईल आणि मग आपण किराणा आणू, मग आपला सण येईल, मग आपण गोडधोड करू. त्यांची आशा असते कारण की तुम्ही ही योजना आणलेली आहे, सुरू ठेवलेली आहे. जर तुम्हाला वेळेत हप्ता द्यायचा नाही तर सरळ योजना बंद करा, असेच मी माझ्याकडून सांगत आहे. कारण की काय होतं माहिती आहे का, लाडक्या बहिणी, माझ्या गरजू बहिणी, गरीब आणि पात्र लाडक्या बहिणी यांचा सण कोरडा झाला हो. कारण की त्या वाट बघत असतात. त्यामुळे असे वाटते की आता मुंबई उच्च न्यायालयाने जसे फटकारले होते की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्ही हप्ते देऊ शकत नसाल, तिजोरीवर जर भार येत असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजना बंद करा. तर मग काय आहे सत्य या पाठीमागे हे मी सुद्धा माझ्याकडून सांगते की जर तुम्हाला वेळेत लाडक्या बहिणींना हप्ता द्यायचा नसेल तर योजना बंद करून टाका. म्हणजे लाडक्या बहिणी तुमच्या आशेवर बसणार नाही, तुमच्या हप्त्याची वाट बघणार नाही. त्याऐवजी लाडक्या बहिणी सरळ त्यांचे अजून 4 कष्ट जास्त करतील, 4 मोलमजुरीचे कामं जास्त करतील आणि त्यांचं ते पोट भरतील आणि त्यांची ते सोय करतील. वेळेत लाडक्या बहिणींचा हप्ता द्यायचा असेल तर योजना सुरू ठेवा आणि वेळेत लाडक्या बहिणींना हप्ता द्या. नाही तर माझं माझ्या बहिणींना सांगणं आहे की तुम्ही तुमचं कष्टाने पोट भरा.